नमस्कार, मी प्रवीण टोंगे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी TR ॲग्रोटेक. आज आपण मालगाव तालुका वर्रा या गावामध्ये अलंकार या वाहनावर पीक पाणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. तरी आपण ज्या शेतकऱ्यांनी या वाहनाची लागवड केली, विघ्नेश भाऊ कायरकर, त्यांच्याकडून आपण या वाहनाबद्दल माहिती जाणून घेऊया. नमस्कार, तुमचा परिचय द्या. नमस्कार, माझं नाव विघ्नेश्वर कायरकर, राहणार मालगाव, तहसील वर्रा, जिल्हा चंद्रपूर. आपण हे वाहन कोणत्या वाहनाची लागवड केली? अलंकार या वाहनाची लागवड केली. किती पॉकेटला ची लागवड केली? 3.5 पॉकेट लागवड आहे. कसं वाटलं तुम्हाला वाहन? कसं वाटलं? वाहनाचं क्वालिटी चांगली आहे आणि रोगप्रतिकार शक्ती पण चांगली आहे. जवळपास 5 ते 6 ग्रामचं बोंड आहे आणि 3.5 फुटाचं अंतर आहे. तुमचा जो कापूस वेचणी झाली तुमची आता, तर किती निघला कापूस आतापर्यंत? 8 क्विंटलचा ह्याचा झाला. 8 क्विंटलचा वेचणी झाला. आणि आता जे लागवड आहे, समजा तुमच्या प्लॉटमध्ये बोंड आहे, त्याच्यावरून तुम्हाला किती, म्हणजे असं वाटतं किती आता कापूस निघाला? जवळपास सध्या लागलेल्या बोंडाचा कापूस अजून 7-8 क्विंटल निघत आणि ग्रोथ चालूच आहे. आणि ग्रोथ चालू आहे. म्हणजे एवढ्या दुष्काळाच्या काळात सुद्धा किंवा अतिवृष्टीच्या काळात सुद्धा तुमचा आज 8 क्विंटल कापूस निघला आणि पुन्हा 7 ते 8 क्विंटल निघत आहे. आणि वर हिरवेपणा आणि बोंडा वगैरे अजून चालू आहे, म्हणजे फुलपाजर चालू आहे. म्हणजे एवढ्या अतिवृष्टीच्या काळात सुद्धा ही व्हेरायटी टिकू शकते. रोगप्रतिकार शक्ती चांगली आणि असते. चांगली आहे रोगप्रतिकार शक्ती. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल, आता जे उपस्थित शेतकरी आहे? लावायला काही हरकत नाही, कारण एवढ्या याच्यामध्ये जर एवढी व्हेरायटी उत्पन्न देऊ शकते, त्याच्यामुळे चांगल्या वातावरणात अजून चांगली काम करते. ठीक आहे, धन्यवाद.